नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. लग्नानंतर पहिल्या प्रथम 7 वर्षांनी मोहन आज तिच्या घरी येणार होता. इतक्या वर्षानंतर सुद्धा आपलं मन त्याच्या भेटीसाठी इतकं विलक्षण उत्सुक होईल याची तिला कल्पना नव्हती. दृष्ट लागण्यासारखा तिचा संसार होता. अरविंदसारखा प्रेमळ पती आणि नीला रवीसारखी 2 गोजीरवाणी पाडसं. स्त्रीला सुखी व्हायला आणखी काय लागतं? तृप्तीने काठोकाठ भरलेल्या तिच्या संसारात एरवी कसलाच अवघड तरंग उठला नव्हता. पण आज त्या तृप्तीचं सुवर्ण कवच फोडून तिच्या गतजीवनातील अवघा लाव्हा उसळून वर येऊ पाहत होता. जीवनाच्या ज्या कप्प्यांना कायमचं कुलूप घालून बोहल्यावर चढताना अग्निनारायणाला तिनं किल्ली अर्पण केली होती, ते कप्पे आज आपोआप उघडले जात होते. त्याच्या आवाजानं तिचं मन भयचकित झालं होतं. हृदय धडधडत होतं. सुखाच्या राशीतून वेदना आवेगानं डोकं वर काढत होती. उत्सुकतेला भयाची किनार जडत होती आणि सुखदुःखाने भारावून जात होतं. कसा वागेल मोहन? पूर्वीसारखाच खळखळून हसत, मोकळ्या मनानं की उदासीनतेनं? तिचा आणि त्याचा काहीच ऋणानुबंध नसल्यासारखा. तसा तो वागला असता तरी तिला अपार दुःख झालं असतं की तो तिला जुन्या आठवणी देईल, टोचून बोलेल आणि टोचून बोललाच तर त्यात काय वावगं? तिनं त्याचा तसा अपराध केला नव्हता काय? मोहन त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता, त्याची रसिकता, त्याची नाट्य निपुणता, त्याची विनोदप्रियता, त्याचं कर्तृत्व, त्याचं वाक्चातुर्य, त्याचं लेखन, त्याचं हसणं, त्याचं बोलणं. ब्रह्मदेव उदार झाला की दानही किती वेड्यासारखं देतो एखाद्याला. मोहनसारख्या तरुणाची प्रियतमा होणं किती किती म्हणून भाग्याचं होतं. किती गर्वितांची त्या भाग्यासाठी स्पर्धा चालू होती. कॉलेजमध्ये असताना मोहनशी केवळ बोलण्याची संधी मिळावी म्हणून जया, चंदन, सुंदर युवती कॉलेजच्या निरनिराळ्या कार्यक्रमात भाग घेत होत्या. पण प्रीती ही अशी वेडी असते की सुंदर राजमार्ग सोडून काटेरी रानवाटेला जाण्याचाच तिला मोह होतो. ज्या भाग्यासाठी इतर कॉलेज कन्या जीव टाकत होत्या, ते भाग्य अनुराधाच्या वाटेला आलं होतं आणि तरीही ओठांशी आलेला आणि मनोमन हवा असलेला हा अमृतकुंभ अनुराधानं झिडकारला होता. अंगावर येऊ पाहणारी अपूर्व सुखाची लाट निग्रहाने बाजूला सारली होती. कशासाठी? आणि त्यासाठी तिनं तो कठोर निर्णय घेतला होता, ते तरी सफल झालं होतं का? ती सुखी होती का? आजवर तिची खात्री होती की ती सुखी होती. पण आज एक सोसाट्याचं वादळ तिच्यावर येऊ पाहत होतं. लग्नानंतर अनुराधानं कटाक्षाने त्याची भेट घेण्याचं टाळलं होतं. त्याच्या कीर्तीचे इमले ती दुरून पाहत होती व मनोमन सुखावत होती. आज तो मुंबईला प्रख्यात सर्जन होता. ट्यूमरची ऑपरेशन करण्यात त्याचा हातखंडा होता. पण सुरीबरोबर लेखणी चालवण्याची हौस ही त्यानं वाढवली होती.
त्याने लिहिलेल्या 1-2च नाटकांनी त्याचं नाव सर्वांच्या तोंडी आलं होतं. 1-2 दिवसापूर्वीच त्याच्या नाटकाच्या एका गाजलेल्या प्रयोगाच्या वेळी अनुराधाची आणि त्याची अचानक भेट झाली आणि मोहन अनुराधाचा कॉलेज मित्र आहे हे कळताच अरविंदने आपल्याकडे त्याला जेवणाला येण्याचं आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं आणि मोहनने सुद्धा ते स्वीकारलं होतं. त्यामुळे अनुराधा बावरून गेली होती. अरविंदनंच आमंत्रण दिल्यामुळे तिला आज मोहनच्या भेटीच्या नाजूक प्रसंगातून जाणं भागच होतं. अनुराधानं मोहन येणार म्हणून त्याच्या आवडीची भरली वांगी, आलू पराठे असा खास बेत केला होता. मन लावून स्वयंपाक करत असताना तिचे कान मात्र दाराकडे लागले होते. तो यायच्या आत सारा स्वयंपाक आवरून तिला तयार व्हायचं होतं. खरं म्हणजे आता त्याची काय आवश्यकता होती? मोहनसाठी शृंगार? शृंगार या शब्दासरशी ती दचकली. शृंगार नव्हे, पण जास्त काळजीपूर्वक वेशभूषा करण्याचं तिला काय कारण होतं? काय अधिकार होता? मनात सलणाऱ्या त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतच अनुराधा आरशासमोर उभी राहिली. पावडरचा हात हलकेच तोंडावर फिरवून झाल्यावर तिने डाव्या बाजूची एक बट हलकेच कपाळावर ओढली. मोहनला ती बट फार आवडायची. उजव्या कानामागं पिवळ्या गुलाबाचं एक टपोरं फूल घातलं आणि लिंबोनी रंगाची साडी नेसायला घेतली. पिवळा गुलाब आणि लिंबोनी रंगाची साडी मोहनला फार आवडायची. पण वेशभूषा झाल्यावर तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची एक लाट पसरली. मोहनला आवडतात म्हणून आलू पराठे, मोहनला आवडतो म्हणून पिवळा गुलाब, मोहनला आवडते म्हणून लिंबोनी साडी. अनुराधा, आता मोहनचा आणि तुझा काय संबंध? मनाच्या तळाशी गाडून टाकलेल्या त्या वेड्या भावनेला पुन्हा कोंब येऊ लागले. पुन्हा फुटवा फुटू लागला तर? प्रश्न प्रतिप्रश्नांच्या वादळात सापडलेल्या अनुराधाला आपलं आरशातलं प्रतिबिंब तितकं मोहक, तितकंच दाहक वाटत होतं. कारण गतजीवनातल्या अनंत मोहक दाहक आठवणी बरोबर घेऊन ते उभं होतं. तिने आपल्या हृदयावर हात ठेवला आणि तो चिरपरिचित पावलांचा आवाज कानावर पडताच तिची धडधड शतपटीने वाढली. दरवाजावरची बेल वाजताच भयचकित अंतकरणाने अनुराधा दार उघडायला गेली. लिंबोनी साडीमधली अनुराधाची मूर्ती पाहताच मोहन दारातच थबकला. दवबिंदूंनी न्हालेल्या सुवर्णपुष्पासारख्या दिसणाऱ्या अनुराधाच्या याच मूर्तीनं त्याला वेड लावलं होतं. याच वेशातील तिची मूर्ती पाहण्यासाठी नदी किनारी त्यानं तासनतास प्रतीक्षा केली होती आणि आजही त्याच्यासाठी, हो, खचितच त्याच्यासाठी ती त्याच वेशात उभी होती, बर्फीच्या वडीसारखी. मोहनचा चेहरा आरक्त झाला. क्षणार्धात वर्तमान काळाचे टाके उसवत गेले. तो मोहन होता आणि ती राधा होती. त्याची राधा, फक्त त्याची राधा. मोहननं एक पाऊल पुढे टाकलं, पण दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं आणि मोठ्याने हसून त्यानं आपली खळबळ लपवत विचारलं,
वेळेवर आलो ना मी. पण अरविंद कुठे आहेत? येतीलच तासाभरात. स्वतःचा संभ्रम लपवत अनुराधा म्हणाली. खरं म्हणजे त्यांनी आज रजा घेतली होती, पण ऑफिसचं बोलावणं आलं म्हणून जावं लागलं. तुला घाई नाही ना? मी सडाफटिंग माणूस, मला कसली घाई? अनुराधाला त्याचे शब्द खुपले. आज असंच होणार होतं. मोहन उदासीनतेने बोलला तरी तिचं मन दुखावणार होतं आणि मनमोकळेपणाने बोलला तरी ते तिला सहन होणार नव्हतं. मोहन आत आला. चौफेर नजर फिरवत त्यानं विचारलं, तुझे बाबा लोक दिसत नाहीत? ती दोघं शाळेत गेली आहेत. फार खुश आहेत बरं का, मामा येणार म्हणून. मामा? राधा, मला मामा म्हणू नकोस. तुझ्या मुलांचा मी मामा होणे कधी शक्य आहे का? अनुराधाचा चेहरा गोरामोरा झाला. मोहननं तिच्यावरची नजर काढली आणि तिचा परीट घडीचा सुरकुती न पडलेला तलम संसार न्याहाळत तो म्हणाला, छे छे, काहीच बदल झाला नाही अनु तुझ्यात. असं चित्रातल्यासारखं घर पाहायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे मी लग्नानंतर अगदी गबाळ होईल अशी तुझी कल्पना होती की काय? स्वतःला सावरत अनुराधा म्हणाली. तू गबाळ होशील असं वाटलं नव्हतं, पण तुझी मुलं आणि तुझा नवरा तुला गबाळ बनवतील असं वाटलं होतं. टेबल क्लॉथला शाईचे डाग पडलेत, इकडे तिकडे खेळणी पडलीत, पुस्तकं आणि वर्तमानपत्र पसरली आहेत. असं दृश्य पाहायला मिळावं अशी इच्छा होती. काहीशा चेष्टेच्या सुरात मोहन म्हणाला, का रे बाबा, तुझी अशी वाकडी इच्छा? अनुराधानं मन मोकळेपणानं हसत विचारलं. तुझ्यासारख्या अतितत्वनिष्ठ आणि शिस्तप्रिय माणसांची शिस्त बिघडलेली पाहायला मला फार आवडतं. म्हणजे तुम्ही माणसासारखी वाटू लागता. मोहनचा स्वर किंचित गंभीर झाला, पण अनुराधाच्या ओठावरचं हास्य मावळू लागल्याचे पाहताच तो नाटकी आविर्भावात म्हणाला, नदी जेव्हा कोसळते तेव्हा ती फारच सुंदर दिसते, नाही का? तुझ्या पुढे कोणी बोलावं बाई? पट्टीचा नाटककार तू, शरण आल्याचा अभिनय करत अनुराधा म्हणाली. पण काय रे, एवढा मोठा सर्जन तू, नाटकं लिहायला वेळ तरी केव्हा मिळतो तुला? वेळ न मिळायला काय झालं? अगं, सर्जन जेवढा मोठा तितकं त्याचं काम सोपं. एखादं ट्यूमरचं वगैरे ऑपरेशन असलं की पेटी खोलून ट्यूमर कापण्याचं काम तेवढं करतो मी. पेटी बंद करण्यापासून पुढची सारी कटकटीची कामे इतर डॉक्टर्स करतात. 10 नोकर हाताखाली घेऊन स्वयंपाक करणाऱ्या श्रीमंत बायकासारखं असतं आमचं काम. लागलास पुन्हा थट्टा करायला? अरे, मला खरंच असं वाटतं की या साऱ्या दगदगीत तुला नाटकं सुचतातच तरी कशी? सुचतात कसली? जे नाटक मी करत असतो तेच उतरवतो कागदावर. मोहन चेष्टेचा सूर सोडायला तयार नव्हता. आहेस तसा आहेस बाई अजूनही. धन्यवाद.